श्रोतेहो नमस्कार. कोकणच्या निसर्गरम्य भूमीत जिथे समुद्राच्या लाटांप्रमाणेच विचारांच्या लाटाही तितक्याच प्रबळ आहेत, अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोंदा हायस्कूलचे मुख्याध्यापक सिद्धार्थ गोपाळ तांबे हे एक व्यक्तिमत्व आहे. केवळ प्रशासकीय जबाबदारीच नव्हे तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मशाल आपल्या शब्दातून ते तेवत ठेवत आहेत. आज 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. या विशेष दिनानिमित्त आपण एका प्रेरणादायी काव्य प्रवासाबद्दल संवाद साधणार आहोत. सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने या काव्यसंग्रहातून बाबासाहेबांचे विचार कवितांमधून जिवंत करणारे कवी सिद्धार्थ तांबे आज आपल्यासोबत आहेत. सर, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते आणि करोडो वंचितांच्या आशेचा किरण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. सर, बाबासाहेबांच्या विचारांनी अनेकांना प्रेरित केले आहे. सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने हा काव्यसंग्रह लिहिण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? शालेय जीवनापासूनच कविता या विषयाबद्दल नेहमीच आकर्षण राहिलेलं आहे. शालेय जीवनामध्ये कविता गायनाची आवड होती, त्याबरोबर गीतगायनाची आवड होती आणि पुढे जाऊन सामाजिक चळवळीशी संबंध आला. दर्पण सांस्कृतिक मंच कणकवली नावाच्या एका संस्थेशी संबंध आल्यामुळे आंबेडकरी समाजामधला जो युवकांचा वर्ग आहे त्यांची वैचारिक घुसळण करावी, त्यांना वैचारिकदृष्ट्या परिपक्व बनवावं ह्या हेतूने काही युवकांचा मंच कणकवलीमध्ये तयार झाला आणि त्या माध्यमातून कवी संमेलनं भरवली जाऊ लागली. आसो शेवरे हे जे आमचे कोर्ले धालवलीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचे कवी आहेत, त्यांच्या प्रेरणेने आम्ही प्रसंवाद नावाचं अनियतकालिक चालवलं आणि त्या माध्यमातून कविता लिहिण्याची प्रेरणा मिळाली. शालेय जीवनामध्ये सुद्धा मी एक छोटी कविता लिहिली होती, पण ती मला आता आठवत नाही. ती बाबासाहेब आंबेडकरांवरतीच होती. परंतु पुढे जाऊन कॉलेजच्या जीवनामध्ये कविता लिहिण्याची प्रेरणा मिळाली. अनेक कवींच्या कविता ऐकता आल्या आणि त्यातून अशा प्रकारची संधी मिळाली. सर, तुमच्या कवितांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कोणते विचार ठळकपणे दिसतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे या देशासाठी प्रेरणादायी अशा प्रकारचे विचार आहेत आणि ते कवितेच्या माध्यमातून जर गेले तर समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचू शकतील असा मला विश्वास वाटतो. या निमित्ताने असं सांगू शकेन की कविता ही एक कला आहेच, परंतु ती कला गाण्याच्या माध्यमातून पेश करण्यासाठी आंबेडकरी कविता निर्माण जी झाली ती शाहिरीच्या माध्यमातून, पोवाड्यांच्या माध्यमातून, वाडी वस्त्यांमधून ती फिरत गेली आणि आंबेडकरांचा जो स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार जो भारतीय संविधानामधून प्रतीत झालेला आहे तो त्या शाहिरी आणि पोवाड्यांच्या माध्यमातून जसा संपूर्ण समाजाच्या थरामध्ये गेला, त्याचबरोबर 1960च्या दरम्याने जी 60ोत्तरी कविता निर्माण झाली मराठीमध्ये, त्या कवितेमध्ये सुद्धा अनेक कवींनी आपल्या विद्रोही आणि सम्यक विचारांच्या माध्यमातून सामाजिक व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं काम केलं आणि त्यातून ही कविता जी आहे ती समाजाच्या वेगवेगळ्या थरापर्यंत गेली आणि लोकशाही मूल्य जी समाजाला गरजेची आहेत आजच्या कालखंडामध्ये ती आज आपण स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानंतर पाहतो आहोत की लोकशाही मूल्य ही समाजाच्या सर्व घटकांमध्ये म्हणजे स्त्री पुरुषांपासून मुलं माणसांपर्यंत ती तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम चाललेलं आहे आणि म्हणून कविता हे माध्यम अधिक मला व्यक्त होण्यासाठी महत्वाचं वाटतं. बरोबर. या काव्यसंग्रहातून तुम्ही आजच्या समाजाला कोणता संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे? या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून समाजाला मी समाजामधला जो वंचित आणि उपेक्षित अशा प्रकारचा जो घटक आहे, आजच्या कालखंडामध्ये युवकांचा मोठा वर्ग हा रोजगारापासून वंचित आहे आणि या युवकांचे प्रश्न अधिक गंभीर बनलेले आहेत. म्हणजे देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात इतर सगळे प्रश्न निर्माण झालेले असताना युवकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे युवक चुकीच्या मार्गाने जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना रोखणं आणि त्यांना सम्यक मार्गावरती आणायचं असेल तर युवकांच्या हाताला रोजगार मिळू शकेल, त्यांच्या बुद्धी कौशल्याला वाव मिळू शकेल अशा प्रकारचं काही काम हे साहित्य, संस्कृती आणि लेखनाच्या माध्यमातून होऊ शकतं आणि म्हणून या युवकांना योग्य पद्धतीने जर वैचारिक दिशा द्यायची असेल
तर कविता, कथा आणि इतर सामाजिक उपक्रम, व्याख्यानं यांच्या माध्यमातून त्यांचं विचार प्रबोधन जर झालं तर ते चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत असं मला वाटतं. आणि त्यासाठी लेखन आणि वाचन ही जी कला आहे ती सामाजिक प्रवाहामध्ये जिवंत राहिली पाहिजे. जी सार्वजनिक वाचनालय आहेत त्यांचा विधायक पद्धतीने वापर या युवा पिढीने केला पाहिजे. त्यासाठी कविता लिहिणं हे अधिक आणि समाजाच्या सर्व थरापर्यंत पोहोचवणं ही आपली सुशिक्षित लोकांची जबाबदारी आहे असं मला वाटतं. बरोबर सर. आरोंदा हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळताना शैक्षणिक शिस्त आणि कवितेची संवेदनशीलता यांचा मेळ आपण कसा घालता? मॅडम, मी एक शिक्षक म्हणून सेवा करत असताना 2020 नंतर मी मुख्याध्यापक पदावरती आरूढ झालो आणि हे मोठं जबाबदारीचं पद सांभाळत असताना मी त्या ठिकाणी बसल्यानंतर मी असा विचार केला की आपल्या सोबत काम करणारे जे विद्यार्थी आणि आपले सहकारी आहेत यांना सामाजिक न्यायाचं तत्व आपण आपल्या आचरणातून दाखवलं पाहिजे. आणि म्हणून मी नेहमीच माझे जे सहकारी आहेत किंवा माझे जे विद्यार्थी आहेत त्यांना स्वयंशिस्त तर शिकवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे, पण त्याबरोबरच साहित्य, संस्कृती याच्या माध्यमातून कविता वाचन, कविता लेखन यासारखे जे उपक्रम आहेत, कविता गायनासारखे उपक्रम आहेत ते शालेय स्तरावरती घेऊन त्या मुलांमधलं जे धाडस आहे, त्यांच्यामधलं जे वाचन कौशल्य आहे ते विकसित करण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करत असतो. त्याबरोबर माझे जे सहकारी शिक्षक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा स्टेज डेअरिंग आलं पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळे उपक्रम विद्यार्थ्यांशी संवाद साधून हाताळले पाहिजे याची मी काळजी घेतो. आणि त्यामुळे एक मैत्रीपूर्ण वातावरणातनं शालेय परिसर, शालेय वातावरण चांगलं ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं मला त्याचा खूप चांगला सहयोग विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचाही मिळतो. एक प्रशासक म्हणून काम करताना एक सन्मित्र बनण्याचं काम जर आपण केलं तर प्रशासनामध्ये एक चांगुलपणा निर्माण होतो असं मला वाटतं. अच्छा, खूप छान सर. वाचकांचा प्रतिसाद लेखकासाठी खूप महत्वाचा असतो, तर या काव्यसंग्रहाला वाचकांकडून कसा प्रतिसाद मिळतो? माझा हा जो सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने हा काव्यसंग्रह 10 एप्रिल 2021 प्रकाशित झाला. आणि या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनापूर्वी मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून काव्य वाचनाच्या मंचावरती कविता वाचलेल्याच होत्या. म्हणजे सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग ह्या संस्थेच्या व्यासपीठावरून, त्यानंतर दर्पण सांस्कृतिक मंच किंवा दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेच्या व्यासपीठावरून, त्याबरोबरच सिंधुदुर्ग साहित्य संघ सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिरच्या माध्यमातून दरवर्षी होणारे कोजागिरी कवी संमेलन होते. त्या माध्यमातून 1991 पासून मी सातत्यानं काव्य वाचनाचा कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला होता आणि त्याचाही मला उपयोग झाला. माझा जो कविता संग्रह आला त्या कविता संग्रहाच्या प्रकाशनानंतर माझ्या कवितेला सर्वदूर पोचण्याची संधी मिळाली. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात अगदी नागपूर पासून ते नाशिक पर्यंतच्या लोकांशी माझी कविता जोडली गेली आणि अनेक कवितेच्या क्षेत्रातले राज्यभरातले समाज माध्यमाच्या माध्यमातून अनेक मित्र जोडले गेले आणि माझ्या कविता संग्रहाला राज्यामधील जवळजवळ 4 पुरस्कार मिळालेले आहेत वेगवेगळ्या संस्थांचे. आपल्या वेंगुर्ल्याची विनोदिनी आत्माराम जाधव फाउंडेशनचा मला सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्य पुरस्कार मिळाला. त्यानंतर उत्तम सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कार मिळाला. त्यानंतर वामनराव गंगाधर रुपवते फाउंडेशनचा अहमदनगरचा पुरस्कार मिळाला. या सगळ्या पुरस्कारांच्या माध्यमातून कविता ही समाजाच्या वेगवेगळ्या थरापर्यंत गेली आणि या कवितेमुळे माझी एक स्वतंत्र अशा प्रकारची एक शिक्षक म्हणून ओळख होतीच, परंतु एक कवी म्हणून महाराष्ट्राच्या साहित्यिक क्षेत्रामध्ये माझी ओळख होण्यासाठी माझा हा जो कविता संग्रह आहे तो मला निश्चितपणे उपयोग ठरला. त्याहीपेक्षा माझ्या कवितेने समाज बदलाची जी काही विचार आहेत ते लोकांमध्ये दिले आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळाली. त्याच्यातून अनेक नवी कवी निर्माण होत आहेत, हे याचाही मला आनंद वाटतो. फार छान सर. तुमच्या सर्वोन्मुख शतकांच्या दिशेने या काव्यसंग्रहातील एखादी कविता ऐकायला आवडेल आणि या कवितेमागची नेमकी भावना काय आहे ते सांगा. माझ्या कविता संग्रहामधली ही जी कविता आहे ही सगळ्यांना दिशादर्शक अशा प्रकारची नव्या कालखंडामध्ये जगणारा जो मानवी समाज आहे त्याला प्रेरणा देणारी अशा प्रकारची ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे आसमंत बनवायचं असतं नितळ, वर्तमानाला डसलेल्या असू शकतात भयकारी मानवी विषाणूच्या जीव घेण्या इंगळ्या. वर्तमानाला डसलेल्या असू शकतात
भयकारी मानवी विषाणूच्या जीवघेण्या इंगळ्या. त्या ग्रासून टाकू शकतात जीवापाड जपलेल्या पावलांच्या तळव्यांना. त्या ग्रासून टाकू शकतात जीवापाड जपलेल्या पावलांच्या तळव्यांना. अधाशीपणे ओरबाडूही शकतात तळहातांना विक्राळी पाशाने. वर्षानुवर्षे जीवाच्या आकांताने केलेली लगबग, भोगलेली रोजमर्रा दमछाक, भविष्य उजागर करण्यासाठी काटकसरीने जपलेली पुंजी यांना डसू शकते कुणाचीही वखवकलेली विखारी नजर. भवतालाने विस्तारला आहे पाशवी अत्याचाराचा गिळंकृत करू पाहणारा जबडा. भवतालाने विस्तारला आहे पाशवी अत्याचाराचा गिळंकृत करू पाहणारा जबडा. आत्मसंरक्षणाची आयुध जोपासावीच लागतील. मनात भरवून घ्यावा लागेल दरेक श्वासागणिक नवा आत्मभानाचा आश्वासक पहाड. पावलांखाली दाबून टाकता येईल अत्याचारी मनोवृत्तीचे कालसर्प. म्हणून सज्ज करायला हवीत ती अढळ विश्वासाच्या निढळ घामावर. गृहीतकांच्या सोबत जगताना विच्छेदित करता आलं पाहिजे. गृहीतकांच्या सोबत जगताना विच्छेदित करता आलं पाहिजे वर्तमानाच्या आक्रमक जिव्हांना. भिडवताही यायला हवी समग्राशी निडर नजर. भिडवताही यायला हवी समग्राशी निडर नजर. आसमंत बनवायचे असते नितळ इतिहासात सामावून घेण्यासाठी वर्तमानाची निळी पाने. आसमंत बनवायचे असते नितळ इतिहासात सामावून घेण्यासाठी वर्तमानाची निळी पाने. नवा जो सामाजिक आणि सांस्कृतिक कालखंड आहे, या कालखंडामध्ये वेगवेगळ्या ज्या अमानुष अशा घटना घडत आहेत, अशा परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकाने आपला जगणं अधिक नितळ बनवण्यासाठी कोणती दृष्टिकोन वापरला पाहिजे हे या कवितेच्या माध्यमातून मी सामान्य माणसाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता एक विचार आणि भावना घेऊन येते. तर या संग्रहातील कवितांचा मुख्य आशय आणि केंद्रबिंदू काय आहे? या कवितांतील मुख्य आशय हा लोकशाही विचार आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांवरतीच आपली कविता आधारित असावी असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की मी शालेय जीवनापासून ज्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे, कारण अनेक लोकांचे विचार जे आहेत त्याचा उदो केला जातो, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशासाठी ज्या पद्धतीने काम केलेले आहे ते निरपेक्ष भावनेने काम केलेलं आहे. कारण त्यांना आपल्या जीवनामध्ये तसं तर सामाजिक उपेक्षेचा सामना करावा लागलेला होता. त्या ज्या काळामध्ये त्यांचा जन्म झाला त्या काळामध्ये शिक्षण घेतानाही त्यांना सामाजिक उपेक्षा सहन करावी लागली. उच्च शिक्षण घेतल्यानंतरही त्यांना वाईट वागणूक मिळाली, परंतु त्यांच्यामध्ये असलेला जो चांगुलपणा होता त्या चांगुलपणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिण्याचं काम त्यांनी केलं. कारण काय तर या देशामध्ये असलेली जी पारंपरिक व्यवस्था आहे ती बदलावी असं त्यांना मनापासून वाटत होतं. आणि समतेवर आधारलेला अशा प्रकारचा विचार जो तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारसरणीमधून येतो, शील, प्रज्ञा, करुणा हा जो मैत्रीपूर्ण विचार आहे तो समाजात पोचावा आणि एक चांगला समाज निर्माण व्हावा, भारत हा एक उन्नत अशा प्रकारचं राष्ट्र घडावं अशी इच्छा बाळगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते काम केलं. आणि म्हणून या कवितेच्या माध्यमातून ते घडावं अशा प्रकारचा विचार या माध्यमातून मला व्यक्त करावा असं वाटतं. तुमच्या या कविता संग्रहातील अशी कोणती कविता आहे जी तुम्हाला स्वतःला अधिक जवळची वाटते आणि का, तेही आमच्या श्रोत्यांना सांगा. या कविता संग्रहामधली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारी ही जी कविता आहे ती या ठिकाणी मी सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे विश्व महामानव. काळाच्या ओलांडून सीमा पार करत चालला आहेस तू विश्वाचं आंतरवर्तुळ. काळाच्या ओलांडून सीमा पार करत चालला आहेस तू विश्वाचं आंतरवर्तुळ. तुला घेऊन डोक्यावर दरवर्षी करतोय विक्रमी जल्लोष. तुला घेऊन डोक्यावर
दरवर्षी करतोय विक्रमी जल्लोष, होऊ द्या खर्च म्हणत, उडवतो फटाके, वाजवतो शिट्ट्या, नाचतो तालावर, आवाज वाढव डीजे, अशा प्रकारची गीतं म्हणून आम्ही चाललो आहोत मागे मागे. तुला डोक्यात घ्यावं की डोक्यावर याचं आलं नाही भान. तुला डोक्यात घ्यावं की डोक्यावर याचं आलं नाही भान. आणि तुझ्या नावाच्या तापत्या तव्यावर कुणीही भाजून घ्यावी आपल्या मतलबाची पोळी. इतके आम्ही बनलो भाग भांडवलाचे वाटेकरी. शासन करती जमात बना म्हणजे काय, नेमका एवढाच केलाय सध्या अभ्यास आम्ही. तुझी जयंती आम्ही होऊ देतोय सर्वव्यापी. तुझी जयंती आम्ही होऊ देतोय सर्वव्यापी. ते छापतायत मोठी छबी बॅनरवर आपली राष्ट्रव्यापी. तुझ्या फोटोलाच टाळलंय त्याने आजकाल. केवळ तुझी होऊ नये विटंबना एवढाच होता त्यांचा प्रामाणिक हेतू, हे युक्तिवादी स्पष्टीकरण. संसद ते युनोपर्यंत तू मोडले आहेस सारे विश्वविक्रम. संसद ते युनोपर्यंत तू मोडले आहेस सारे विश्वविक्रम. आम्ही खरं तर करायला हवा तुझ्यासारखा हरेक विषयाचा सांगोपांग अभ्यास. तुझा अभ्यास करून रघुराम राजन गेलेत बँक ऑफ लंडनला. आता आम्ही चालायचं म्हणतोय तू दाखवलेल्या बोटाच्या इशाऱ्याशी समांतर. आता आम्ही चालायचं म्हणतोय तू दाखवलेल्या बोटाच्या इशाऱ्याशी समांतर. तुला मानून विद्यापीठ आता कुणाकडेच नाही मागणार मीठपीठ. आता कुणाकडेच नाही मागणार मीठपीठ. सर, बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल? बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आजच्या तरुण पिढीला मला हे सांगावंसं वाटतं की बाबासाहेबांची जयंती ही आज मग आताच वाचलेल्या कवितेमधनं मी सांगितलेलं आहे की आज DJ लावून वेगवेगळ्या प्रकारची भंपक स्वरूपाची गाणी लावून नाच करून आपण ती व्यक्त करतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपली जयंती अशा स्वरूपाची साजरी व्हावी असं काही वाटत नव्हतं. तर बाबासाहेबांची विचार जे आहेत, जे त्यांनी आपल्या संविधानातनं मांडलेले आहेत, वेगवेगळ्या व्हॉल्यूममधून त्यांनी ते समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जातपात तोडक मंडळाच्या भाषणामध्ये त्यांनी जे काय सांगितलेलं आहे, ते जे विचार आहेत ते विचार आपण अभ्यासले पाहिजेत. त्यांनी एवढं प्रचंड ग्रंथसंपदा बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण करून ठेवलेली आहे. ती ग्रंथसंपदा आपण कधी वाचणार आहोत? केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जल्लोष करून काहीच साध्य होणार नाही. तर त्यांनी ज्या प्रकारचे विचार आपल्या जीवनामध्ये अंगीकारण्याचं संदेश त्यांनी आपल्या समाजाला दिला. आंबेडकरी विचार घेणारा जो समाज आहे, ज्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार 1956 साली केला, त्या समाजाला तर त्यांनी सांगितलेलं आहे. पण त्याबरोबरच उर्वरित जो समाज, बहुजन समाज आहे, त्याने सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केवळ औपचारिकता म्हणून साजरी न करता बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातनं सांगितलेले जे विचार आहेत ते आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आचरले पाहिजेत, सामाजिक जीवनामध्ये आचरले पाहिजेत, जेणेकरून सामाजिक अत्याचार घडणार नाहीत, सामाजिक असहिष्णुता निर्माण होणार नाही, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होणार नाही आणि एकूणच सगळा भारतीय समाज हा एकमेकांशी मैत्रीपूर्ण वातावरणाने जोडला जाईल. जातींमधील संघर्ष कमी होऊन आंतरजातीय विवाह म्हणा किंवा आणखी त्या काही गोष्टी आहेत, त्याच्यातनं सामाजिक सलोख्याची भावना जर निर्माण झाली तर भारतीय संविधानाला अपेक्षित असलेली उद्दिष्ट साध्य होऊ शकतील. या दृष्टिकोनातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती समाजाच्या सर्व थरातील लोकांनी एकत्र येऊन दरवर्षी आणि वेळोवेळी साजरी केली पाहिजे. केवळ तो उत्सव होऊ नये, तर तो विचारांचा उत्सव झाला तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असा समाज आपण तयार करू शकू. बरोबर सर. बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. आजच्या संदर्भात संविधानाचे काय महत्त्व आहे? म्हणजे स्त्रियांच्या सक्षमीकरणाबद्दल बाबासाहेबांचे विचार काय होते, याबद्दल थोडक्यात बोला. मॅडम, हे सांगावं लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हेच मुळात मानवतावादी दृष्टिकोन ठेवलेलं होतं. आणि म्हणून समाजातला सगळ्यात मोठा जो घटक आहे, म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने ज्याचा सिंहाचा वाटा आहे, असा मोठा घटक, निम्म अंग ज्याला म्हणता येईल, त्या स्त्रिया आहेत, हे डॉक्टर बाबासाहेबांनी नेहमीच आपल्या नजरेसमोर ठेवलेलं होतं. आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये त्यांनी ज्या गोष्टींची तरतूद केलेली आहे त्याच्यातनंही आपल्याला त्याची जाणीव होईल.
ते प्रत्यक्ष जेव्हा भारतीय संविधानात अंमलात आल्यानंतर जेव्हा ते कायदेमंत्री झाले तेव्हा त्यांनी हिंदू कोड बिल मांडलेलं होतं आणि हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांना भारतीय समाजामधील हिंदू समाज जो आपला मोठा समाज आहे या मोठ्या समाजातील स्त्रियांचा सगळ्यात मोठा वर्ग आहे या भारतीय राष्ट्राच्या उत्थापनामध्ये, तर त्या स्त्रियांना न्याय मिळाला पाहिजे. पुरुषांना जे जे हक्क मिळत आहेत मनुष्य म्हणून ते सगळे हक्क स्त्रियांना सुद्धा मिळाले पाहिजेत. किंबहुना मनुष्य म्हणून जन्म घेतल्यानंतर पुरुषांनी एवढाच स्त्रियांना सुद्धा या सगळ्या गोष्टींवरती इथल्या जंगल, जमीन, संपत्ती आणि इतर सगळ्या गोष्टींवरती स्त्रियांचाही तेवढाच अधिकार आहे. हा दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवला आणि म्हणून स्त्रीला अगदी विवाह झाल्यानंतर सुद्धा तिच्या आईवडिलांच्या संपत्तीमध्ये जमीन जुमल्यामध्ये वाटा असला पाहिजे, योग्य अशा प्रकारचा तिचा सन्मान झाला पाहिजे आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये आल्यानंतर सुद्धा तिला निर्णय क्षमतेचा जो अधिकार आहे तो पतीच्या बरोबरीने मिळाला पाहिजे, कुटुंबात तिचा सन्मान झाला पाहिजे. याबाबत त्यांनी आग्रही भूमिका घेतली. जेव्हा हिंदू कोड बिल हे मंजूर झालं नाही मंत्रिमंडळामध्ये तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाईलाजाने त्यावेळी आपल्या मंत्रिपदाचाही राजीनामा दिलेला होता आणि म्हणूनच स्त्री दाक्षिण्य जे आहे ते डॉक्टर बाबासाहेबांमध्ये सर्वात जास्त होतं असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून स्त्रियांचे, शूद्रांचे आणि समाजातल्या वंचित घटकांचे कैवारी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्वतंत्र अशा प्रकारची प्रतिमा जागतिक पटलावरती निर्माण केलेल्या असल्याने कोलंबिया विद्यापीठासारख्या विद्यापीठामध्ये सुद्धा त्यांचा सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून जो पुतळा निर्माण केलेला आहे त्याचं महत्त्वच ते आहे की जगातील एक विद्वान अशा प्रकारची व्यक्ती जी भारतासारख्या राष्ट्रामध्ये निर्माण झाली हे भारताचं सगळ्यात मोठं भूषण आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांना विश्वभूषण असं म्हटलं जातं. सर, बाबासाहेबांनी समाजाबद्दल जे काम केलं त्यामध्ये त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचा कशा प्रकारे वाटा होता ते तुमच्या कवितेमधून तुम्ही आमच्या श्रोत्यांना कशा प्रकारे सांगाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ची अर्धांगिनी म्हणून जिचा उल्लेख केला जातो त्या माता रमाबाई यांचं त्यांच्या सामाजिक कामामध्ये सगळ्यात मोठा वाटा होता. कारण शिक्षण घेत असताना सुद्धा त्यांनी जे शिक्षण घेतलेलं होतं ते समाजाचा उद्धार व्हावा यासाठी घेतलं होतं आणि म्हणून ते करत असताना रमाबाई मात्र इथे भारतात राहून खूप संकटांचा सामना करत होत्या, कौटुंबिक कष्टांचा सामना करत होते. तेव्हा बाबासाहेब परदेशात शिक्षण घेत होते आणि यातून आपल्याला मी या कवितेतनं सांगू इच्छितो की बाबासाहेबांची ज्योत ही खऱ्या अर्थाने रमाबाई होती. कवितेचं शीर्षक आहे ज्योत भीमाची. तू जळत राहिलीस प्रज्ञा सूर्याच्या त्यागमय जीवनात दीपातल्या वातीसारखी. तू जळत राहिलीस प्रज्ञा सूर्याच्या त्यागमय जीवनात दीपातल्या वातीसारखी. त्यांनी कष्टांचे जाळत इंधन समाजासाठी शिंपले रक्ताचे पाणी. तुझ्यासोबत हक्काचे क्षण व्यतीत करण्याचा केला नाही त्यांनी आपमतलबीपणा. तुझ्यासोबत हक्काचे क्षण व्यतीत करण्याचा केला नाही त्यांनी आपमतलबीपणा. ते रडत राहिले तुझ्यासाठी मनातल्या मनात. ते रडत राहिले तुझ्यासाठी मनातल्या मनात. दोष देत राहिले स्वतःलाच. रमाई, तू त्यांच्यासाठी होतीस केवळ त्यांची प्राणप्रिय रामू. केला नाही सोस संता संपत्तीच्या नजराण्यांचा. केला नाही सोस सत्ता संपत्तीच्या नजराण्यांचा. शिक्षणाचा जपला ध्यास देश माणसांच्या जन्मजात सोयीसाठी. बायाबापड्यांच्या उजळून निघाव्यात भावी पिढ्या. बायाबापड्यांच्या उजळून निघाव्यात भावी पिढ्या म्हणून तूही सोसत राहिलीस उन्हाच्या ज्वाला. थापत राहिलीस शेण गोवऱ्या परळच्या पोई बावडीची बनून राहिलीस लेकुरमाय. बाळगलीस ना तमा हाकत राहिलीस भीमरथाचा गाडा. खोचून पदर राबलीस माय अंतर न दिलेस भीम कबिल्याला अखेरपर्यंत. खोचून पदर राबलीस माय
अंतर न दिलेस भीम कबिल्याला अखेरपर्यंत, या साऱ्या रगाड्यात तग न धरू शकली तुझी काया. या साऱ्या रगाड्यात तग न धरू शकली तुझी काया, तरी आटली न कधीच तुझी माया. ढसा ढसा रडले भीम, होऊन पोरके तुझ्या प्रेमछत्राला. ढसा ढसा रडले भीम, होऊन पोरके तुझ्या प्रेमछत्राला. कधीच न भरू शकले तुझी मोकळी जागा. कधीच न भरू शकले तुझी मोकळी जागा. तूच होतीस त्यांच्या औक्ष वस्त्राचा ममत्व धागा. तूच होतीस त्यांच्या औक्ष वस्त्राचा ममत्व धागा. कोटी पतितांची बनून राहिलीस माय. रमाई तुझी सर कुणालाच नाय. कोटी पतितांची बनून राहिलीस माय. रमाई तुझी सर कुणालाच नाही. वा सर, तुमच्या काव्यसंग्रहाचे शीर्षक स्वतःमध्ये एक संदेश देते. सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने या शीर्षकातून तुम्ही नेमका कोणता संदेश देऊ इच्छिता? सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने हा जो संग्रह आहे, या माध्यमातून मी येणारा जो काळ आहे या काळावरती आंबेडकरी विचारांचा प्रभाव राहील असं संदेश देऊ इच्छितो. कारण येणारं जे युग आहे ते समतेचं युग आहे. एकूणच पारंपरिक काळ जो आहे तो विषमतेने ग्रासलेला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा समतेचा विचार मांडणाऱ्या सगळ्या महापुरुषांनी विषमतेवरती मात करण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याच्यात सगळ्यात मोठा युगप्रहार करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि ते मोठ्या कौशल्याने केलं, बुद्धी चातुर्याने केलं आणि म्हणून भारतीय संविधान हे त्याला ठोस अशा प्रकारचं उत्तर होतं. सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने याचा अर्थ येणारा काळ जो आहे, या येणाऱ्या काळामध्ये भारतातीलच नव्हे तर जगाच्या पातळीवरील हर एक युवक हा समतेच्या दिशेने वाटचाल करील आणि युद्धखोरी आणि विषमता जी आहे, आज आपण पाहतो जग सगळं युद्धाच्या उंबरट्यावरती असताना सगळ्यात जास्त गरज कशाची आहे तर बुद्धाचा जो करुणा, प्रेम, मैत्रीचा विचार आहे हा सगळ्यांना हवासा वाटत आहे. आणि म्हणून येणाऱ्या युगामध्ये सगळं जग हे सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने जाईल, प्रगतीच्या दिशेने जाईल आणि प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी त्यांना स्वतःमधील जे दांभिक विचार आहेत ते संपवून जे प्रागतिक विचार आहेत त्या प्रागतिक विचारांकडे वाटचाल करावी लागेल असा या शीर्षकाचा उद्देश आहे. आणि म्हणून युवा पिढीने नव्या कालखंडाकडे जावं आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी असं मला वाटतं. श्रोते हो, आज आंबेडकर जयंती निमित्त आपण सिद्धार्थ तांबे यांच्या सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने या काव्यसंग्रहातून बाबासाहेबांचे विचार नव्या पद्धतीने अनुभवले. त्यांच्या कवितांमधून समानता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचा संदेश, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेबांसंबंधी कृतज्ञता भाव प्रकट करणाऱ्या कविता आपण ऐकल्यात. हेच खरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ठरेल. आजच्या या प्रेरणादायी संवादासाठी सिद्धार्थ तांबे यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद मॅडम.